नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण उपवास फराळाची एक मस्त खमंग व चविष्ट अशी रेसिपी करतोय व ती म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा. श्रावणात बरेच उपवास असतात. नेहमीची साबुदाणा खिचडी, भगर, थालीपीठ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी 3 मुख्य साहित्यात तयार होणारा हा कुरकुरीत असा साबुदाणा वडा एक मस्त ऑप्शन आहे. या साबुदाणा वड्यांबरोबरच आपण एक फराळी चटकदार अशी चटणी देखील करणार आहोत. तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे व त्याही आधी आपल्याला साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे बघा, आपण 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण भरपूर पाणी टाकू आणि हलकेच असं चोळून धुवून घेऊ. आपल्याला 3-4 वेळा हे असं धुवून घ्यायचा साबुदाणा, म्हणजे जास्तीचं स्टार्च निघून जाईल. 4 वेळा हा साबुदाणा धुवून आपण त्यातील पाणी आता पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. यामध्ये आता आपण जेवढा साबुदाणा घेतला अगदी तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपण आता झाकून ठेवूयात आणि 5 तास भिजू देऊयात. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आपण पाऊण वाटी शेंगदाणे आधी भाजून घेतले खमंग असे आणि गार करून त्यांची सालं काढून घेतलेली आहे. तर ती आपण अशी खलबत्त्यात घालून जाडसर कुटून घेतलेली आहे. आपण अर्ध बोबडे म्हणतो ना, तसं आपल्याला फाईन पावडर नको आहे. वड्याला तिखटपणा देण्यासाठी आपण एक ठेचा घालतोय. तर त्यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 1 टीस्पून जिरे हे देखील खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले. हे बघा, हा असा आपण ठेचा करून घेतला आहे. 5 तासांमध्ये साबुदाणा छान भिजला आहे. हे बघा, मस्त. तुम्ही रात्रभर जरी भिजत घातला तरी हरकत नाही. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर 1 टीस्पून आपण साखर घालतोय. तयार जो ठेचा आहे ना तो घालतोय. कोथिंबीर घालतोय आपण. बरं, तुमच्या घरी कढीपत्ता, कोथिंबीर किंवा इतर कुठले पदार्थ जर चालत नसते उपवासाला तर ते तुम्ही वगळले तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपण घालतो आहोत शेंगादाण्याचा कूट म्हणूया किंवा भरड म्हणूया, बरोबर. थोडंसं लिंबाचा रस घालूयात आपण. थोडं आंबट, थोडं गोड, साखरेची चव बॅलन्स होईल या लिंबामुळं. आणि त्यानंतर आपण 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. पण कसे घालणार आहोत, तसं हाताने आपण मोडून घालणार आहोत. आपल्याला ग्रेटरवर म्हणजे किसणीवर किसून घालायची गरज नाही. आपण हे असं थोडेसे चंक्स राहतील ना, अशा बेताने आपण यामध्ये बटाटा घालतो आहोत. आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बाइंड करून घेऊयात. आपण कणिक मळतो तसं जोर लावून नाही मळायचं, तसं मस्त बाइंड करायचं. हा उकडलेला जो बटाटा आहे तर त्याच्यामुळं आपल्या या वड्याच्या या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल. साबुदाणा मोडणार नाही अशा बेताने आपण हे मिक्स करणार आहोत. हे बघा, वडा व्यवस्थित बाइंड होतोय आणि याला आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही. बटाट्याच्या ओलाव्यामध्ये व्यवस्थित बाइंड होतं. वडा करण्यासाठी पाण्यामध्ये असे हात डीप करून घ्यायचे, तळहाताला पाणी लावून घ्यायचं आणि छोटा लिंबाचा आकार असतो ना तेवढा आपण पोर्शन काढून घेतोय. व्यवस्थित गोळा वळून घ्यायचा आणि त्यानंतर तळहातावर असा हलकेच दाबायचा आणि जरा त्याला शेप करायचा. नीट शेप द्यायचा असा एखाद्या टिक्कीसारखा. मीडियम आकाराचे असे हे वडे केलेले आहेत बघा. तुम्हाला हवं तर तुम्ही असा मोठा केला तरीही हरकत नाही. सर्व वडे आपण वळून घेतलेले आहेत आणि एकीकडे गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. वडे तळण्यासाठी आपल्याला मीडियम हॉट असं ऑइल हवं आहे. फार गरमही नको आणि थोडं गारही नको, मीडियम हॉट पाहिजे. आणि गॅसची फ्लेम देखील आपल्याला वडे तळताना मीडियमच ठेवायची आहे. चुकूनही हाय करू नका. चला, आपण यामध्ये आता वडे सोडूयात. व्यवस्थित असे
तेलाजवळ जाऊन हळू सोडायचे बरं का. आपण 4 वडे सोडलेत तेलात, फार गर्दीही करायची नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ मिनिटभर आपल्या या वड्यांना झारा लावायचा नाही. जर लगेच झारा लावला तर काय होईल, आपल्या झाऱ्याला ते वडे चिकटून जातील. त्यामुळे आपण मिनिटभर त्या वड्यांना तेलामध्ये छान सेटल होऊ देऊया आणि त्यानंतरच आपण त्याला झारा लावून उलटपालट करूयात. वडे सेटल झालेत. आता आपण हलकेच त्यांना उलटवणार आहोत. बरं, आज आपण याच्यामध्ये तळण्यासाठी शेंगादाणा तेलाचा वापर केलाय. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही शेंगादाणा तेल वापरा किंवा तूप वापरलं तरीही हरकत नाही. म्हणजे तुमच्या उपवासाला जे पदार्थ तुम्हाला चालतात ते तुम्ही घेऊ शकता. सुरेख. आपण त्याला उलटवून घेतलेलं आहे आणि असं लक्षात आलं की ते चिकटलेत एकमेकाला तरी हरकत नाही. तळल्या गेले की ते आपोआप वेगळे होतात. बस आता काय फार काही करायचं नाही. मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊयात. वड्यांना दोन्ही बाजूनी बघा असा छानसा लालसर रंग आलेला आहे. सुरेख. आपण आता काढून घेऊयात. तुम्हाला लक्षात आलं का, आपला एकही वडा फुटलेला नाही. कारण का तर आपण अगदी मीडियम फ्लेमवरती हे वडे व्यवस्थित तळून घेतले. जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर एकतर वडा आतून कच्चा राहतो आणि दुसरं म्हणजे तो फुटतो आणि अंगावर उडतो. तुम्हाला जवळून दाखवते बघा, सुरेख कलर आलाय की नाही. बस आता आपण सर्व वडे व्यवस्थित काढून घेऊयात. छान असं तेल निथरवून घ्यायचं बरं का. हे बघा किती सुरेख रंग आलाय की नाही. आणि ते टेस्टी आहे हे तर मला माहीतच आहे. जबरदस्त. वडे आपण काढून घेऊ आणि वड्यांची पुढची बॅच आपण तळायला घालू. आणि आधी केलं त्याचप्रमाणे मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे सावकाश तळून घेऊयात. आणि लक्षात ठेवा, मिनिटभर आपल्याला अजिबात झारा लावायचा नाही वड्यांना. वड्यांची पुढची बॅच तळते तोवर आपण चटणी करून घेऊया. मस्त चटपटीत चवीची ही चटणी असणार आहे. आपण अर्धा बोल ताजं दही घेतले, छान फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची, वाटण करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घेतली आपण भरपूर, चवीनुसार हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा 1 इंच, जिरे कच्चे घेतले आहेत आपण 1 टीस्पून आणि चवीनुसार मीठ घेतलंय. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आपण ह्या दह्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण मिक्स करणार आहोत. परफेक्ट. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा किती झटपट आपली चटकदार चवीची फराळी चटणी तयार झाली आहे. तुम्ही याची टेस्ट पहा. थोडंसं मीठ कमी जास्त असेल ते ॲडजस्ट करा. बघा किती सुरेख कलर आला आपल्या चटणीला. गरमागरम वडे आणि चटणी आपण सर्व करून घेऊयात. वडे आणि चटपटीत चटणी यांसोबत आपण तळलेली हिरवी मिरची देखील दिलेली आहे. आपण आता बघूयात कसे झाले आपले वडे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा, यामध्ये आपण जे अर्धवोबडे म्हणजे अर्धवट कुटलेले शेंगदाणे टाकले होते ना, कसले जबरदस्त दिसत आहेत. सुरेख. आवाज येतोय तुम्हाला बाहेरून. मस्त कुरकुरीत झालेले आहे. आपण जेव्हा हा वडा खातो तेव्हा हे असे अर्धबोबडे शेंगदाणे, बटाटा मध्ये मध्ये येतो. जबरदस्त लागतो. आता आपण मोडून बघूयात. हे बघा, बाहेरून कुरकुरीत तुम्ही पाहिले आणि आतमध्ये मात्र मस्त सॉफ्ट आहे. जबरदस्त. चला आता आपण टेस्ट करूया.
लाजवाब, अतिशय जबरदस्त टेस्टी झालेले आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत व आतमधून लुसलुशीत असा खमंग साबुदाणा वडा व चटकदार चटणी तुमच्या उपवास फराळासाठी तयार आहे. घेतलेल्या साहित्यात मिडियम आकाराचे 12 साबुदाणा वडे तयार होतात. आपल्या आजच्या रेसिपीत जे साहित्य तुम्हाला उपवासाला चालत नाही ते तुम्ही अवॉइड करा, परंतु हे साबुदाणा वडे उपवास असो किंवा नसो नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलवर उपवासाच्या तिखट गोडाच्या बऱ्याच रेसिपीज आहेत, त्याही एकदा चेक करा. चला परत भेटूत एक मस्त रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.